नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आपल्या मित्रांच्या शेडवर आहे 8वी फीडिंग. 8वी फीडिंगला या पद्धती साईज आहे. उद्या 9वी आणि 10व्या फीडिंगमध्ये त्यांचा पाला पूर्णपणे संपून जाणार आहे. तर उद्या सगळ्या आपण या पाल्यावरती संपूर्ण मारून देणार आहे आणि 10वी फीडिंग ही करणार आहे. आजचा विषय असा आहे, एक पाल्यावरती जी बुरशी आलेली असते ती चौथा उपवास सोडल्यानंतर 4थ्या-5व्या फीडिंग नंतर तर आपल्याला हा पाला आळ्यांना देता होतो, काय प्रॉब्लेम नाही होत. आता ग्रुपवरती विचारलं होतं 1-2 जणांनी, हा पाला देण्यात काय अडचण नाही चौथा उपवास उठल्यानंतर. आता पूर्णपणे या पाल्यावर बुरशी आहे. शक्यतो असा बुरशी असलेला पाला आहे ना, चौथा उपवास उठायच्या आधीच आपण चांगला पाला द्यायचा. चौथा उपवास उठल्यानंतरच हा पाला द्यावा लागतो, काय प्रॉब्लेम नाही बुरशी. शक्यतो यावरती बॅच घेण्याआधी 15 दिवस आधी आपण क्वांटप किंवा ZD 78चा स्प्रे घ्यायचा, ही बुरशी कंट्रोलमध्ये राहते.